नवनिर्वाचित उपसरपंच राजू घोडे साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूया। म्हणजे सरपंच साहेबांच्या अगदी पाठीचा कणा खांद्याला खांदा लावून जे नेहमीच कार्य करतात आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी, ते नवनिर्वाचित विद्यमान उपसरपंच राजू घोडे साहेबांचा होतोय हा मेगा सन्मान। माईचे उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण देत आहोत मोमेंटो विद्यमान उपसरपंच राजू घोडे साहेबांना, सोबतीला पंडितजी घोडे सुद्धा। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आपले लाडके सर्वांचे रणजितजी केणे साहेब आपल्यामध्ये, त्यांचा सुद्धा हा आपण करूया शुभ सन्मान मंडळाच्या वतीने। सर्वांचं मोलाचं योगदान आणि ह्या परिसराला सुद्धा कसं विकासमय बनवायचं यासाठी नेहमी अग्रेसर असणारे सर्व आमचे हे मान्यवर पाहतो आपण। त्यामध्ये विद्यमान सरपंच, विद्यमान उपसरपंच आणि आपले लाडके सदस्य रणजितजी केणे यांचा होतोय सन्मान। पंडितजी घोडे आणि माजी उपसरपंच रोहिदाजी घोडेच्या शुभ हस्ते बघा आपण पाहतोय आपल्या मेगा स्क्रीनवरती हा सन्मान। त्यानंतर आपल्याला नेहमीच दरवर्षीप्रमाणे टी शर्ट जे प्रदान करतात ते सन्माननीय विजय सेठ अशोक पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। आज सकाळपासून ते आलेत आणि त्यांचं नेहमीच मोलाचं योगदान असतं आपल्या ह्या स्पर्धा असो किंवा आपला संघ असो, पाठीशी नेहमी उभे असणारे आपले नवतरुण विजयजी पाटील यांचा आपण सन्मान करतोय। हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम घोडे स्मृती चषकामध्ये हे आलेले सर्व मान्यवर। एका बाजूला फार मोठा सामना सुरू आहे मित्रांनो, विहाना स्पोर्ट पिसे विरुद्ध देवरुंग असा सामना, आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण की ज्यांनी या सामन्यासाठी आपल्याला योगदान दिलं या स्पर्धेसाठी हे सर्व आमचे लाडके मान्यवर। त्यानंतर आपल्यामध्ये ओमकार मंडप डेकोरेटचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये आहेत अशोकजी चौधरी, आपण यांचा सुद्धा सन्मान करूया। मी पुन्हा विनंती करतोय रोहिदाजी घोडे माजी उपसरपंच आणि आपले लाडके आधारस्तंभ पंडितजी घोडे आपणास की आपण हा हेतूची सन्मान करावा। अगदी साधं व्यक्तिमत्व पाहू शकता आपण, चेहरा पण किती निरागस आहे या दादांचा, अशोकजी चौधरी। चेहराच सांगतो, हल्लीच्या काळामध्ये पुस्तकांपेक्षा चेहरा आपल्याला वाचायला जास्त मिळत असतं आणि त्याच्यावरून आपला अंदाज येतो की व्यक्ती कशी आहे। त्यामधले हे आमचे अशोकजी चौधरी मंडप डेकोरेटर्स ओमकार, त्यांचा सन्मान। त्यानंतर आपल्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आहेत लाडके धर्मेजी वाघे साहेब, आम्ही आपला सुद्धा हा सन्मान करतोय। या एका बाजूला मैदानात सामना सुरू आहे, बॅटिंग करतोय पिसे संघ विहाना विजयदादा पाटील साहेबांचा संघ, आणि आपण पाहतोय हा सन्मान होतोय ग्रामपंचायत सदस्य धर्मेश वाघे साहेबांचा, हेतूची सन्मान। त्यानंतर आपल्यामध्ये आपले लाडके मेहर बापगावचे जनक आधारस्तंभ 7 स्टार मधले 1 स्टार बारामदादा मेहर यांचा सुद्धा सन्मान आम्ही करतो लगेचच। या दादा आपण सन्मान स्वीकारा। स्मित हास्य नेहमी चेहऱ्यावरती असतं ज्यांच्या, आणि नेहमी प्रत्येकाला बॅकअप ज्यांचं असतं, मग ते कॉमेंटेटर असो, अंपायर असो, स्पर्धा असो, मैदान असो, प्रत्येक गोष्टीमध्ये कमी असेल तिथे आम्ही हामी अशी देणारे हे हामी पुत्र, हामी व्यक्तिमत्व बारामदादा मेहर यांचा सन्मान होत असताना आपल्या ह्या व्यासपीठावर। त्यानंतर आपल्यामध्ये आहेत बैरामदादा मेहर सुद्धा आपल्यामध्ये आहेत, त्यांचेच बंधू ज्यांनी आम्हाला वायफाय सेवा पुरवलेली आहे, नेट सेवा वायफाय सेवा स्पर्धेला लाईव्ह प्रक्षेपित करण्यासाठी असे बैरामदादा मेहर यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय। बैरामजी मेहर यांचा सन्मान होतो। त्यानंतर आपल्यामध्ये लाडके आपले समाजसेवक बापगावचे सुपुत्र चंद्रकांत दादा भंडारी आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा सुद्धा हा आपण सन्मान हेतूची सन्मान। चंद्रकांत दादा नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये येत असतात, पहिल्या सामन्यापासून ते अगदी शेवटच्या सामन्यामध्ये जसं जमेल तसं येत असतात, तसे आपले पाहतोय हे क्रिकेटचे चाहते चंद्रकांतजी भंडाऱ्यांचा सन्मान। त्यानंतर आपले लाडके 7 स्टार मधले 1 स्टार जे कालपासून सतत येत आहेत अजितजी पाटील फ्रॉम उठवल, त्याचा आपण करतोय हा व्यासपीठातील सन्मान। म्हणतात ना की जेव्हा असोसिएशनची स्थापना झाली, संस्थापक बनले आपले अनंत केडे, त्यांच्या पार्टीचे 6 स्टार आणि अनंताजी सुद्धा 7 स्टार आहेत, आणि ह्या पूर्ण परिसराचा कायापालट बदलून टाकला आहे क्रिकेटच्या माध्यमातून। त्यामधले आपले अजितजी पाटील आपण पाहतोय त्यांचा सन्मान होत असताना एक आपण बारामदादा मेहर यांचा सन्मान केला, ते सुद्धा 7 स्टार मध्ये 1 स्टार आहेत। आणि आता पुढचे तिसरे स्टार आपल्यामध्ये आलेत माजी उपसरपंच किरोली इताड्याचे रॉकेचे दिगाडकर साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करतोय आपल्या ह्या व्यासपीठावरती। क्रिकेटला कसं पुढे न्यायचं, क्रिकेटला कसं शिस्तबद्ध बनवायचं आणि क्रिकेटचा ठसा कसा उमटवायचा ह्या 7 स्टारने आपल्याला शिकवलंय। आणि इथे बघा विनय पाटीलचा मोठा फटका
आणि ते मोठा सन्मान आम्ही करतोय RD सरांचा. सर आपण सन्मान स्वीकारायचा आहे रॉकेटचे दिगाडकर साहेब. आणि लाडके सरपंच आपलं रजा घेत असताना धन्यवाद सरपंच साहेब. असंच आपण येत राहा आणि पुन्हा हे असं आम्हाला ग्वाही द्या, कारण फायनलला तुम्ही आम्हाला पाहिजे सरपंच साहेब, आपण यायचं आहे. आम्ही आपल्याला निमंत्रण देतोय. आणि या ठिकाणी सन्माननीय राकेश दिगाडकर साहेबांचा होतोय सन्मान पंडितजी गोडेंच्या शुभ असते. 7 स्टार मधले 1 स्टार. काल ताप आलेला साहेबांना आज बरे झाले आणि बरे होऊन आले राकेश दिगाडकरांचा खेळ सुद्धा पाहायला मिळणार आहेत मित्रांनो. आणि जाऊया आता आपण मैदानाकडे. आणि युट्यूबर सागरजी रणधवी साहेब आपल्यामध्ये आहेत. वा, युट्यूबर आहेत सागरजी रणधवी साहेब, सेलिब्रिटी म्हणूया आपण अच्छा या स्पर्धेसाठी आणि सामन्यांसाठी. सागरजी रणधवी डॅसिंग पर्सनॅलिटी बघा, साऊथ इंडियन लुक आहे त्यांचा, अगदी साऊथ इंडियन हिरो वाटत आहेत. 3 स्टार सागरजी रणधवी साहेबांचा सन्मान इथे होत असताना त्यानंतर आपले फडके मामांचा सुद्धा आपण सन्मान करू. परंतु तत्पूर्वी सागरजी रणधवी आपण पाहू शकता, नेहमी पाहत असाल रीलमध्ये, ब्लॉगमध्ये, व्लॉगमध्ये, ज्यांच्या अनेक व्हिडिओ झळकतील सुद्धा ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि ते सागरजी रणधवी पाहतो आपण, हा त्यांचा होत असताना सन्मान. आणि फडके मामा आपण पण सन्मान स्वीकार, आपण कालपासून येत आहेत, तुमचा सन्मान आम्ही आताही करू इच्छितो. तर बाकी सर्वांचा मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. प्रेक्षकांनो, काही सन्मान होते त्या कारणाने तुम्हाला लाईव्ह प्रेक्षेपण इथे पाहायला मिळालं, परंतु कॉमेंट्री ऐकायला नाही मिळाली, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आता जातोय आपण मैदानामध्ये. धावसंख्या बघूया आपण पिसे संघाची आतापर्यंत. षटक क्रमांक 2 सुरू आहे, लगोवाचे 2 षटकार आलेत आणि धावा झाल्यात 20. कॅप्टनच खेळतोय विनय पाटील, ज्यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. काहीसा तिथे चेंज ऑफ पेस होता चेंडूमध्ये आणि तिथे अगदी शरीराला वेध घेण्याचा चेंडू टाकला गेला. पंचाचा इथे इशारा येते असताना लेग बायच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते कपिलकडून आणि धावसंख्या 21 वरती. आमचे भाऊजी आलेत निंबोलीचे लाडके रोहिदासजी घोडे साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे. साधं व्यक्तिमत्व, सादर आणि उच्च विचार, आणि आपण त्याचा सुद्धा लगेच सन्मान करू इच्छितो. रोहिदासजी घोडे साहेब लगेच सन्मान स्वीकारा. आज आम्हाला जास्त वेळ कमी आहे असं काल आम्हाला वॉर्निंग दिले पंडित दादा घोडे यांनी. आणि इथे मात्र तिघे फिल्डर पोहोचले, प्रयत्न फार सुरेख, अपुरे पडले आणि चौकार येतोय. म्हणण्याच्या वतीने रोहिदासजी घोडे साहेबांचा आपण आज सन्मान करतोय. ज्युनियर रोहिदासजी घोडे असं म्हणूया आपण, देवरुंगचे सुपुत्र, कारण एक माजी उपसरपंच आपल्यामध्ये आहेत रोहिदासजी घोडे, ते सिनियर आहेत. आणि हे ज्युनियर आमचे लाडके भाऊजी निंबोलीचे जावई, देवरुंगचे सुपुत्र रोहिदासजी घोडे साहेबांचा होय सन्मान होत असताना पंडित घोड्यांच्या शुभ असते. मैदानामध्ये चौकार आला आणि धावसंख्या 4 ने खुललेली आहे 25 वर. आणि सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी समाजसेवक सदस्य सर्वांनी यायचंय. आम्ही सर्वांना निमंत्रण देतोय. ही आपली स्पर्धा, या प्रेक्षकांनो कुठे पण बाजूला बसू नका, या मंचावरती या. तो डाऊन द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी वळून सांगितलं गोकुळ पाटील सरांनी की या षटकातील इथे हा वाईट घ्या. धावसंख्या चांगली होता असताना 26 वरती पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. आणि बेस्ट बॅट्समन साठी एसीची बॅट आले फ्रॉम सोपान तिसकर. धन्यवाद सोपानजी तिसकर, आम्ही आपला आभार व्यक्त करतोय तुम्ही पुरवलेल्या बॅट बद्दल. तुम्ही पुरस्कृत केली आणि तुमच्या बॅटनी पूर्णपणे कमाल केली आहे. पूर्ण भारतवर्षामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा बॅट जाऊ लागल्यात एसीच्या बॅट, आणि त्यामध्ये अग्रगण्य ही बॅट वापरली जाते आणि पसंत केली जात असताना धावसंख्या सुद्धा इथे पसंतीला उतरते. 27 वरती पाहतो आपण टीम आई गावते विहाना स्पोर्ट्स पिसे. सन्मान्य विजयदादा पाटील यांचा संघ खेळतोय, बॅटिंग करतोय. दुसरा संघ देवरुंग जय जोटिंग म्हणजे सन्मानित श्यामजी दळवी साहेबांचा संघ फिल्डिंग करतो. इथे मात्र अजून एक वाईट पाहायला मिळतं आपल्याला. खराब लाईन तिथे विजय केणीची पाहतो आपण. काहीसा संभ्रम आहे डोक्यामध्ये, मनामध्ये. शंका कुशंका मनात असतील तर आपलं कार्य नीटचं होत नसतं, शंकेला स्थान द्यायचं नसतं. कारण संशय कळलो अशी गोष्ट आहे मित्रांनो की ती आयुष्यभर आपल्याला संपत नसते आणि फार आपल्याला शोषून घेत असते. आपल्या आयुष्याची दिशा भरकटत असते. संशय ठेवायचा नाही, शंकेला स्थान ठेवायचं नसतं. फ्लाइट दिली आहे, चेंज ऑफ पेस, बॅकहॅमरचा वापर केला, समोर टाकला होता आणि तिथे पंचांनी दर्शवलं की बॅट कट आहे. तिथे लाऊड अपील तर झालीच नाही अजिबात, कारण तिथे एक
कॉन्फिडंट होते पूर्णपणे फिल्डर सुद्धा, त्यांना सुद्धा कळलं होतं की तिथे बॅटला कडे. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या पाहतो आपण विहाना 11 पिसे संघाची एके गडी बाद नाहीये 28 वरती. वा. आणि पिसेगावचे आमचे सुधा सेठ पाटील सुद्धा आलेत. या सुधाजी वेलकम, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करते. सुधा भाई या. विजयदादा पाटील साहेबांच्या नेहमीच ते खांद्याला खांदा लावून कार्य करतात असे सुधा पाटील, हसमुख व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी, त्यांना सुद्धा आपण इथे बोलवते मंचकावरती. या साहेब आपले, आम्ही इथे उपस्थिती पाहतोय आणि ते अगदी बॅकअप देण्यासाठी आलेत संघाच्या बरोबर. आणि का नको, एक आधारस्तंभ प्रत्येकाला असावा, प्रत्येकाचा एक म्हणतात ना की आदर स्थान असावं. त्याला म्हणतात गॉड फादर, गॉड ब्रदर, गॉड मदर, गॉड सिस्टर. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपल्या पाठीशी कोणीतरी उभं पाहिजे सपोर्ट करण्यासाठी, तरच आपण या जीवनाच्या पटलावरती चांगली भरारी घेऊ शकतो. आणि तुमचा पाठीचा कणा मजबूत असेल तर नक्कीच तुम्ही फार मोठं कार्य करू शकता. मजबूत कणा आणि मजबूत बाणा असं फार योग्य म्हटलं जातं. 2 सेकंद सामना थांबवा फक्त. धावसंख्या 28. तिसरं षटक सुरू करतो ललेश कालपासून इथे आला होता पूर्णपणे. त्याने आज काय कसं खेळायचं कालच अभ्यास करून गेलाय ललेश, आणि आज त्याच्या हातात चेंडू देताना पाहतो आपण तिसऱ्या षटकासाठी. फिल्डिंग अगदी डीपमध्ये ऑन साईडला पाहिलं तर 3 फिल्डर आहेत. 30 सर्कलमध्ये एकही फिल्डर नाही. 30 सर्कलमध्ये चेंडू अगदी प्रस्थान करतोय वेगाने. काऊ कॉर्नरकडे जात असताना तिथे विजय केणे आहे, सहज त्याने कव्हर करतोय. हनुमान केरी तिथे होते विजयचेच बंधू, आणि सिंगल प्राप्त झाली या ठिकाणी. सिंगलने धावसंख्या 29 वरती पाहतोय आपण विहाना स्पोर्ट्स पिसे संघाची. एक पिसे संघ जो खेळला तो पराजित झाला होता. पवनपुत्र पिसे हा दुसरा संघ आहे. हा मजबूत दावेदार म्हटला जातो, कारण त्यांची उभारी, त्यांचं परफॉर्मन्स हल्लीच्या काळामध्ये फार धुमाकूळ घालतंय. शॉर्ट ऑफ लेंथ इथे आडव्या बॅटनी मनगटी फटका मारण्याचा प्रयत्न, आणि मनगटी फटकांसाठी अगदी प्रसिद्ध असलेला खेळाडू विनय पाटील पाहतो आपण, ज्याच्यामध्ये ताकद सुद्धा अफाट आहे आणि टायमिंग सुद्धा बेमिसाल असतं. जेव्हा त्याचा जम बसतो, जेव्हा नजर बसते, तेव्हा अगदी तुफानी खेळी त्याच्याकडून नेहमीच होत असतात. मोठमोठ्या खेळी साकार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि गोलंदाज ललेश त्याला थांबवतो या ठिकाणी, अजून थांबवले. अगदी तिथे स्विंग इन डिलिव्हरी, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि शरीराला काहीसा आदळल्यासारखा वाटला होता. ऑफस्टिकच्या बाहेर हा टप्पा बघितला आणि शकील कोटी सरांनी तिथे बरोबर तिथे घोषित केलं की फलंदाज होऊच शकत नाही बाद. तिथे कदाचित बॅटची कड सुद्धा असेल. 3 पण चेंडू सुद्धा हाताळले ललेशने. सिंगलच दिले पहिल्या चेंडूमध्ये, लागोपाठचे 2 डॉट काढलेत. सर्व समाजसेवकांना, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना विनंती करतोय, आपली स्पर्धा आहे, या काका मामा दादानो सर्वांनी यायचं इकडे या. पुन्हा एकदा चेंडू खाली ठेवलं, वारंवार आडवा जातोय आणि अक्षरशः ललेश सुद्धा खेळवतोय अक्षरशः विनय पाटीलला की ये मला मार, फक्त मार. परंतु इथे बॅकफुटला जाऊन पंच करता येईल, बॅकफुटला जाऊन तिथे चॉप करता येईल, बॅकफुटला जाऊन स्टेअर करता येईल, कट करता येईल, स्क्वेअर ड्राईव्ह करता येईल, ऑफ ड्राईव्ह करता येईल, बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु इथे विनय पाटील नेहमी फ्रंट फुटने खेळत असतो आणि आडव्या बॅटचा चांगला प्रयोग करतो मनगटाचा वापर करून. सन्माननीय ताडालीचे उद्योगपती कल्पेशजी पाटील साहेबांचं आगमन होत असताना या मॅन फ्रॉम ताडाली, धर्मराज चषक ज्या गावामध्ये फार मोठा गाजावाजा करत असतो त्याच गावाचे सुपुत्र या कल्पेशजी पाटील, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपले सर्व सहकारी मंडळ आपलं सुद्धा सुस्वागतम. आणि ओमकारजी गोडे साहेबांचं सुद्धा आगमन बघा. उर्फ सर्वांचा लाडका सोनू, तुझ्यावरती सर्वांचा भरोसा आहे बरं का. आणि इथे बघा एक धाव प्राप्त झाली. काय सुंदर षटक हाताळलं ललेशनी, टाळा वाजवा. जबरदस्त कमबॅक, 2 धावा फक्त खर्च केल्या, काय वापसी केली आहे. आणि कल्पेश पाटील साहेबांचं इथे आगमन बघा, त्यांची एंट्री आपण पाहतोय ताडालीचे. ललेश पाटीलला शिकवलं आमच्या अभिषेकने, जे भांजे आहेत चौदरपाड्याचे. काल अगदी त्यांनी तुफानी मैदान गाजवलं होतं. आणि का नको, जसं मी उल्लेख केला की कोणतरी पाठीशी पाहिजे आणि आपल्याला योगदान देणारे सन्मान्य कल्पेशजी पाटील साहेबांचं आगमन. या वेलकम. आपले सर्व सहकारी मंडळ ताडालीचे सर्व हे आपले सन्माननीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना पाहुणे मंडळी आलेले सर्वांचं स्वागत आहे. या ताडालीमध्ये चौधरी पाटील मंडळी फार अग्रेसर आहे. निलेशजी चौधरी साहेबांची धर्मराज चषक सुद्धा फार मोठी स्पर्धा होत असते. आणि इथे आमच्यामध्ये त्याच गावचे पाहुणे येत असताना आपल्या व्यासपीठेला सुशोभित करतायत कल्पेशजी पाटील. इथे 4थ्या षटकासाठी अभय सज्ज झालाय.
मागच्या 3 षटकाचा विचार करता पहिले 2 षटकं महागडे होते, परंतु त्यानंतर काय बॉलिंग केली ललेश पाटीलने. आणि खरंच असं वाटतं की अभिषेककडून सर्वांनी धडे घ्यायचे. आणि भगवानजी जोशी साहेब जे जावई आहेत आपल्या गावचे जावई, लाडके जावई बापू, आपलं अधिक स्वागत. भगवानजी जोशी साहेब वेलकम. आणि संदीप साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. विवेकजी आपलं सुद्धा स्वागत आहे. इथे मात्र विवेक साहेबांना मोठा फटका पाहायला मिळतोय. हा फटका नाहीये, हा झटका नाहीये, हा चटका लागलाय. विनय पाटीलचा शिक्सर. तासाला षटकार. विनय पाटीलची ही ललकार आहे. विनय पाटीलचा हाकार आहे. हल्ला बोल करत असताना कमबॅक करतोय पुन्हा एकदा. कारण मागच्या षटकामध्ये ललेशने फक्त 2 धावा दिल्या, परंतु त्याची पुढे भरपाई करण्याची क्षमता ठेवतोय विनय पाटील. धावसंख्या 36 वरती, 36 ऑन द बोर्ड. 5 चेंडू शिल्लक आहे त्या इनिंगचे. समोर गोलंदाज अभय. खळबळ निर्माण झालीये. फिल्डिंग सजवली जाते, बदलली जात आहे. विनयसाठी इथे सापळा रचला आणि तिथे पुन्हा एकदा पावलाचा वापर केला, प्रॉपरली ड्राईव्ह झाला. तिथे अनुमान केले येतोय. फेकी करतो विकेट किपर एंडकडे जात असताना काही पावलाने अंतर कापतो, कारण इतका उंच आहे की समोरच्या पेक्षा कमी पावलाने पोहोचत असतो विनय पाटील. याला म्हणतात उंचीचा फायदा. 2 घेतले आणि धावसंख्या 2 पुढे 38 वर, 38 ऑन द बोर्ड. सुंदर बघा आज वातावरण तयार पुन्हा झालंय. काल दुपारनंतर असंच पाहायला मिळालं की सूर्यदेवता लपाछपी खेळत होती आणि आज ते वातावरण दुपारच्या आधीच आलंय. हे मैदान त्यासाठीच अनुकूल आहे आणि मैदानाला खेळाडू पसंत करतात आणि लाडके प्रेक्षक सुद्धा पसंत करतात. म्हणून या मैदानामध्ये नेहमीच अगदी पुढे भरपूर गर्दी असते. प्रेक्षकांचा महापूर. धाव्यांचा सडा टाकतोय विनय पाटील. फ्लिक करतोय, फ्लिक ऑफ द रिस्ट. तिथे ललेश पाटील फेकी करतोय. 2दा पुढे करतील का डायरेक्ट? ओ माय गॉड, बळवंत दळवी. बळवंत दळवीचा डायरेक्ट हिट तिथे झालाय. नेम सुद्धा लागलाय. पंचाने तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे की तिकडे विनय पाटील पोहोचलाय की नाही सुरक्षित घरामध्ये. काय तालमेल, काय क्लायमॅक्स, थरार या स्पर्धेमध्ये निर्माण झाली आहे या सामन्यामध्ये. जसं आम्ही आधी उल्लेख केला की एक असा सामना झाला पाहिजे, तो इथे होऊ पाहतोय. या आधीचा सामना सुद्धा चांगला झाला, बापगाव विरुद्ध मुठवल. पण तू कदाचित आपण बघितलं की मुठवल संघाने काहीशी नांगी टाकली, पण इथे मात्र ही चुरशीची लढाई असेल. देवरुंग विरुद्ध पिसे. या ठिकाणी काय घडले ते बघायचं. 1 धाव तर कंप्लीट झाली होती. सुंदर कलेक्शन केलं ललेश पाटीलनी. त्याच ॲक्शनमध्ये फेकी केली. नंतर विकेट किपरने छान तिथे गॅदर केला आणि फलंदाज तिथे डिक्लेअर्ड बाय अंपायर. डिक्लेरेशन होत असताना आउट. ओ युटी, ओ युटी चले जाओ सांगत असताना फिल्डिंग करणारा संघ विनय पाटील नाराज होत असताना लांब लचक त्यांनी इनिंग साकार केली आहे. तसं पाहता मध्ये त्याने 5 डॉट सुद्धा खेळला, चाच पडला होता ललेशच्या अगेन्स्ट. पण त्यानंतर कमबॅक करणारा षटकार जसा मारला त्याला येथे क्रिकेटची आत्महत्या निर्माण झाली आणि तो आत्महत्या करून परततोय मैदानाच्या बाहेर विनय पाटील. पहिला धक्का लागलाय विहाना स्पोर्ट्स आई गावदे पिसे संघाला. एकूण धावसंख्या 39 असताना हा धक्का लागलाय. अजून ह्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. तुफानी गर्दी बघा. दुपारच्या आधी प्रेक्षकांनी इथे आपल्या जागा घेतल्यात, बुक केल्यात. त्यांना सुद्धा माहिती की आज थरार असणार आहे. आज क्रिकेटचं जाज्वल्य, क्रिकेटचं प्राज्वल्य, सौंदर्य लुटायला मिळेल. आजचा खेळ सुद्धा नेत्रदीपक असेल. डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी आलेत सर्व लाडके माईबाप प्रेक्षक. आपलं सुद्धा मनोभावे स्वागत. नवीन बॅटर आलाय पियुष. पियुषसाठी लोअर फुलटॉ, त्याला ड्राईव्ह केलं समोर. वाईडी स्पीड ऑफला मिस स्पिलिंग थोडीशी झाली. चेंडू अक्षरशः तिथे काटा बदलून जात असताना पाहतो आपण लॉंग ऑफच्या दिशेने. आणि त्या ठिकाणी पियुषने जोडल्या 2 धावा संघाच्या खात्यात. स्वतःच्या खात्यात सुद्धा 2 वाढ. संघाची धावसंख्या 41 वर, 41. इनिंगचा हा सेकंड लास्ट चेंडू, 5वा चेंडू पडतोय गोलंदाज अभयकडून. ओ हो 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 हो, खतरनाक खतरनाक फटका, शॉट ऑफ लेन आणि फेकून दिलाय. ब्रर, सिक्सर.
समाप्ती झाली प्रेक्षकांनो. धावसंख्या उभी केली विहाना पिसे संघाने 47 आणि 48 धावांचं तगडं आव्हान आहे श्यामजी दळवी साहेबांच्या संघापुढे, म्हणजे जय झोटिंग देव देवरुंग संघापुढे तगडं आव्हान 24 चेंडूमध्ये 48 धावांचं 48. टॉस साठी या युतिक गोडे अँड मनोज गोडे टीम जय अंबिका देवरुमपाडा विरुद्ध रॉकेश दिगाडकर स्पोर्ट्स किरवली. दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. किरवीचा कॅप्टन आलेला दिसतोय. या देवरुमपाडा कॅप्टन आपण पण या. आमचे सन्मानित ताडालीचे पाहुणे कल्पेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा करतोय पुढचा टॉस. हा शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीमधील मित्रांनो, आणि त्यासाठी आमचे एक मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आले. ताडालीचे सुपुत्र कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस, आणि त्यांच्या सोबतीला सर्व त्यांचे सहकारी मंडळ सुद्धा आम्हाला जॉईंट होत आहेत या टॉस साठी. जे अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा म्हणजे ऋतिक गोडे अँड कंपनी विरुद्ध RD स्पोर्ट्स किरवली. पाहुणे आपले कल्पेशजी पाटील सर्व सहकारी मंडळ सर्वांचं स्वागत. या आपण पाहतोय टॉस करतात कल्पेशजी पाटील. हेड अँड टेल. हेड बोललेला तो देवरुमपाडचा कॅप्टन. टेल आला. किरूने टॉस जिंकला. धन्यवाद आपण. आणि थंड पेय द्या आपल्या शुभ असते टॉस विनिंग कॅप्टनला सर. पाहुणे मंडळी द्या आपण. स्पॉन्सर फ्रॉम जय सुधार सापे स्प्राईट आणि 2 वृक्ष सर. वेगळी संकल्पना आहे. दोन्ही कॅप्टन एक वृक्ष द्या. झाडे लावा झाडे जगवा. स्पॉन्सर फ्रॉम इवन जोडी संकेत गोडे आणि केतन गोडे द्या. सर्व आमचे सहकारी मंडळ प्रत्येकाचे हातभार लागू द्या. शुभ हात. आणि सर्व पाहुणे मानवचा आम्ही सन्मान सुद्धा घेणार आहोत. फक्त आपण एक निर्णय घेऊ. किरोलीचा कॅप्टन टॉस जिंकलाय ना, तर तो निर्णय सांग बेटा. क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा निर्णय. चला कॅप्टन आपण धन्यवाद. आपल्या दोघांना शुभेच्छा. आणि पाहुण्यांनी थांबा इथे. हा मेगा सन्मान बघा. टाळ्यांचा गजर करा. कल्पेश पाटील साहेब आणि त्यांची परम मंडळी जी ताडालीचे सर्व मंडळी आहेत आपले पाहुणे त्यांचा सन्मान होत असताना हे तुझी सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने मेगा सन्मान होतोय. प्रत्येकाचं मोलाचं योगदान. ही मैत्री आहे, ही तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाहीये. आणि मैत्री खातर आलेले सर्व पाहुणे त्यात माझ्या लाडके जावई बापू सुद्धा आमच्यामध्ये आहेत. देवरुंगचे जावई या सर्वांचा आपण एकत्र पद्धतीने सन्मान केलेला आहे. आणि टॉस झाला पुढच्या सामन्याचा, परंतु चालू सामन्यामध्ये जाण्याच्या आधी मी टॉसची माहिती देतो. पुन्हा एकदा टॉस जिंकला किरोलीच्या कॅप्टनने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले पुढच्या सामन्यामध्ये जे अंबिका स्पोर्ट्स देवरुमपाडा ऋतिक गोडे टीमला. आणि चालू सामन्यामध्ये धावांचं लक्ष 48 पार करायचं आहे टीम देवरुंगला, आणि ते ऐकवतील आपल्याला योगेश पाटील सर कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद मनोज कारवे सर. नेहमीप्रमाणे आज विनय पाटील पुन्हा इथे मात्र बरसला प्रतिस्पर्धी संघावरती आणि या तब्बल 29 धावांची खिल्ली त्याने मात्र साकारली. म्हणजे तोच कॉन्फिडन्स पाहिला आपण, जो कॉन्फिडन्स त्याचा एकविरा चषक सावधच्या स्पर्धेमध्ये होता. तब्बल 100च्या अधिक धावा त्याने त्या स्पर्धेमध्ये जोडल्या. मालिकावीराची ट्रॉफी त्याने जिंकली आणि तोच कंटिन्यू केलं या स्पर्धेमध्ये पाहिलाय. प्रति ओव्हरचा विचार केला तर 12चे धावगतीने मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा जय झोटिंग देवरुंग संघाला. आणि त्या पाठलाग करण्यासाठी सलामीच जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन बलवंत दलवी आणि सोबतीला हरेश पाटील. पहिल्या चेंडू चांगला पाहू शकला. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करायचा, परंतु कुठेतरी पायाच्या साह्याने मात्र चेंडू मात्र थांबवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र पाहू शकला अगदी वाडिश लॉंग ऑफला चेंडू जाऊन मात्र पियुष पाटीलनं उचलून फेक केला. तत्पुरती 2 धावा पहिल्या चेंडूवरती आपल्याला बलवंतच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळत आहेत. मॅच चांगली होणार आहे. दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत. एका बाजूला देवरुंग तर दुसऱ्या बाजूला पिसे. हो खराब चेंडू होता. फुल टॉस आणि ती लेन मात्र बलवंत दलवी सारख्या फलंदाजाने मिस केली आणि चुकी मात्र गोलंदाज आविष्कारची होती त्या ठिकाणी. परंतु रिझल्ट आपण चांगला म्हणू शकतो पिसे संघासाठी, कारण त्या फुलटॉस वरती एकही धाव मात्र जोडता आली नाही फलंदाजांना. याच ठिकाणी मित्रांनो मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे जे जोटिंग देवरुंग संघाची लक्षा बैल चषक 2020-26. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 5 टू व्हीलर बाईक त्या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. दुसऱ्या क्रमांकासाठी 3 बाईक असतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी तब्बल 2-2 बाईक त्या संघाला दिल्या जाणार आहेत. पूर्ण संघाला किट असेल, गणवेश असेल. मालिकावीरासाठी बाईक. हो चांगला चेंडू
अगदी बॅटरला फॉलो करणारा चेंडू पंचाकडे लावून अपील आणि तदनंतर हो रनआउटची सुद्धा संधी होती, परंतु ती संधी मात्र गमावली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र बलवंतच्या बॅटमधून आय थिंक असं वाटलं की मोठे फटके मात्र पाहायला मिळतील, परंतु कुठेतरी आविष्कारनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याला मात्र शांत केलंय आणि ती स्पर्धा मित्रांनो डेण्याच्या स्वरूपात असेल. पाहायला विसरू नका आणि खेळायला विसरू नका. दिनांक 11 फेब्रुवारी ते दिनांक 15 फेब्रुवारी त्या स्पर्धेचा कालावधी असेल आणि प्रवेश फी असेल 25,000 रुपये. ज्या संघाला त्या स्पर्धेमध्ये सहभागी घ्यायचा असेल तर ठाणे जिल्ह्यातून असतील, पालघर जिल्हा असेल, शहापूर जिल्हा असेल, तालुका असेल, भिवंडी तालुका असेल, वाडा परिसर असेल, टेनिस क्रिकेटमधील जे ग्रामीण संघ आहेत त्या सर्व ग्रामीण संघांना त्या स्पर्धेमध्ये संधी दिली जाणार आहे. जरूर कुठल्याही संघाला त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर माजी सरपंच श्याम शेट दलवी आणि जय जोटी देवरू संघाशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपला नाव नोंदणी करू शकता. परंतु इथेही कुठेतरी धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अचूक टप्पा आणि अचूक लेंथ आविष्कार सध्या मात्र या ठिकाणी पीक करतोय पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये. हो इथे मात्र पहा अगदी प्लिक केलाय, प्लिक ऑफ द रिक्स, परंतु त्या फटक्यासाठी मात्र फिल्डर तैनात केलाय. म्हणजे असं वाटतं की दोन्ही जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दोघांचे स्ट्रॉंग झोन काय आहेत यावरती मात्र असं वाटतं की पीसीएस संघाने पूर्णपणे अभ्यास केला आणि त्या अभ्यासपूर्वक फिल्डिंगची रचना त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. यालाच म्हणतात अभ्यासपूर्व खेळ. थोडंफार शांती वातावरण, कारण एकही बाउंड्रीज आतापर्यंत इथे देवरू संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळत नाही आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर कुठेतरी या समाप्तीच्या वाटेवरती जात असताना इथे फुल टॉस आणि आता मात्र बलवंत दलवी या ठिकाणी शांत राहणार नाहीये. त्याच्यावरती फुल टॉस वसूल केला आणि छोटा फिडकावून दिला मिड विकेटच्या पलीकडे. पहिला सिक्सर येत असताना जय झोटिंग देवरुंग संघासाठी. स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसं पाहिलं तर देवरुंग पाड्याचे जे चॉकलेट बॉय आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा मात्र पंडितजी गोळे साहेबांनी एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. चला आमचे या बाउंड्री बॉईज स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण सीमेरेषेत ताबा घ्या, जेणेकरून जास्त वेळ मात्र इथे खर्च होणार याची आपण काळजी करा. कारण आज आपल्याला फायनल खेळवायची आहे. कालचा दिवस आहे गावदेवी नानकर संघाच्या नावावरती राहिला आणि आज पाहूया कोणता संघ मात्र या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करेल. चला चेंडू गेला असेल तर नवीन चेंडूवरती तुम्ही खेळ सुरू करा. सिक्सरच्या अनुषंगाने फलक्यावरती 10 धावा लागल्या गेल्या. डबल फिगरमध्ये सध्या आपल्याला आकडा पाहायला मिळतो. अजून विजयासाठी इथून 38 धाब्यांची गरज. आज वातावरण पहा, ऊन सावलीमध्ये थोडंफार या ठिकाणी आपल्याला लपंडाव पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी सामना चांगला होणार आहे. ओ फुल टॉस इनफिल्डला बीट केला, मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू वेगाने चालला. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर चेंडूला मात्र सीमारेषा इथे ओलांडली आणि चेंडू पाहू शकाल या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी हा येतोय चौकार बलवंत दलवीच्या बॅटमधून. म्हणजे मागील 2 चेंडूचा विचार केला तर तब्बल बलवंत धाबा जोडल्या 10 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या विदाउट लॉस 14 धाबा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या गतीने धाबा जोडायच्या त्यापेक्षा अधिक गतीने लेग बॅटच्या स्वरूपात 1 तर बॅटच्या स्वरूपात 13. काय लेखणी करतो आमच्या सोबतीला मिस्टर कपिल. यस मॅन फ्रॉम गांधारी. आणि तेही चकड्यांचे फार प्रेमी आहेत, कारण हा विभाग जर पाहिला तर चकड्यांचे फार प्रेमी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु आज कुठे पैठा नाही का कपिल? खिडकालीला पैठा आहे.
चला हरकत नाही, त्यांना देऊया आपण त्या पैट्यासाठी शुभेच्छा, कारण तेही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती लागलेले आहेत. लक्ष्य पाहिलं तर 48 धावांचं आहे, म्हणजे विजयापासून अजूनही मात्र पाहिलं तर इथे 34 धावांपासून दूर संघ जे जोटिंग देवरुंग. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज पियुष पाटील. हा लेफ्टी पियुष पाटील आहेत, 2 पियुष पाटील आहेत, एक रायटी तर एक लेफ्टी, असा आपण इथे उल्लेख केला तरी चालेल. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये इथून 34 धावांचा संरक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का, की इथे मात्र या धावांचा पाठलाग आता मात्र इथे बलवंत आणि हरीश करण्याचा प्रयत्न करेल का. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर विजय किणेचं येणं बाकी आहे, आकाश पाटीलचं येणं बाकी आहे. आज बाहुबली हनुमान किणे संघामध्ये आहे. बॅटिंग ऑर्डर तर पाहिली तर खूपच खोल आहे या संघाकडे, परंतु इथे मात्र पाक केल्याचा तो ऑफ साईडला चेंडू चालला ऑन साईडला. मिड विकेटचा फिल्डर पियुष पाटील वेगाने चेंडूवरती जे पावलाय दुरीता प्रति विकेट धोक्यात हरीश पाटीलची, आणि यस पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज हरीश पाटील रनआउटच्या सुरुवात पाहत होत असताना पहिल्या धक्का लागेल टीम जय जोटिंग देवरुंग संघाला. अतिगाई संकट देय आहे आणि हे दृश्य पहा कशा प्रमाणात मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. फेकी लाजवाब आणि एष्टांनी पाठीमागे कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी वेल मात्र खर्च केला नाही. विकेट किपर विजय पाटील आज त्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि योग्य वेळी मात्र त्या एष्टा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. आणि आज हरीश पाटीलचा आपण खेळ पाहिला तर जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाही, फक्त 2 धावांचा तो आपल्या संघाला मात्र या ठिकाणी योगदान देऊन माघारी परतला. आणि नवी फलंदाज विजय केणे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेकदा आपण पाहतो असतो की विजय केणे एज अ ओपनर म्हणून मात्र कामगिरी करतोय, परंतु या सामन्याच्या माध्यमातून एक वेगळी रणनीती जय जोटिंग देवरुंग संघाची आपण पाहतोय आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने मात्र इथे खेळ करण्याचा मात्र ते प्रयत्न करतायत. चला पिसेस आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स मात्र या ठिकाणी रनआउटची सुरुवात का होईना परंतु इथे प्राप्त करून दिलाय गोलंदाज पियुष पाटीलनं. मोठी विकेट्स होती, कारण हरीश पाटील जर एखाद्या वेळी जर लाईव्ह मध्ये आला तर मात्र एक मोठी इनिंग तो साकारू शकला असता, परंतु त्या ठिकाणी त्याचा अडथळा जो होता तो मात्र या ठिकाणी दूर केलाय. आणि आता मात्र विजय केणे आला 3ऱ्या क्रमांकावरती. लेफ्टी पियुष पाटील पहिल्या चेंडू फुल टॉस गॅप मध्ये मात्र टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ त्याला मिड विकेटला. पियुष पाटीलच्या हातामध्ये सिंगल धाव आणि जरूर या फटक्यामध्ये पाहिलं तर विजय केणेचं कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढू शकेल, कारण प्रॉपर मिडल तिथे मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाली. आणि पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या डावाला त्यांनी सुरुवात केली सिंगलनं आणि सिंगलच्या मदतीने संघटित धावसंख्या पोहोचली गेली 16 या आकड्यावर. 16 धावा फरक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात अजून पाहिलं तर या ठिकाणी 32 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आणि त्याचमुळे पाहतो की आपण फिल्डिंगमध्ये वारंवार चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो की अशा प्रमाणे कॉम्बिनेशन असतो त्यावेळी मात्र गोलंदाजाला कधी कधी डोकेदुखी ठरत असते, परंतु हा बॅटल पहा लेफ्टी टू लेफ्टी, कारण गोलंदाज सुद्धा लेफ्टी आहे, बॅटर सुद्धा मात्र लेफ्टी आहे, कारण लेफ्टीचे अगेन्स्ट मात्र चेंडू पडल्यानंतर जास्त वेळा आपण आतमध्ये येताना पाहत असतो आणि त्याच्यामुळे मात्र कुठेतरी फायदा बलवंतला मिळू शकेल, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला विनय पाटील कोणत्याही प्रमाणे चुकी करत नाहीये. दुसरा धक्का लागेल या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग संघाला आणि बलवंत दलवी निराश पावलानं माघारी चालला. जरूर एक सिक्सर बॅटमधून पाहिला, एक चौकारी पाहिला, परंतु 12 धाबांचा तो फक्त आपल्या संघाला योगदान देऊ शकला आणि माघारी मात्र या ठिकाणी परत असताना एक जाळं विणलं होतं पियुष पाटीलनं बलवंतच्या अगेन्स्ट, कारण पाहिलं तर थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पाहतो की या बलवंत हा फटका खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पाहतो की त्या ठिकाणी संपर्क हवा तसा झाला नाहीये. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या ऑन स्क्रीन वरती. यस, आणि यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. जर तुम्ही रणनीती जर आकारली एखाद्या खेळाडूच्या अगेन्स्ट आणि त्या रणनीतीच्या मध्ये अनुषंगाने तुम्ही जर खेळ साकारला तर जरूर तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. आणि ते दृश्य पाहिलं आपण, दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत, परंतु
2 विकेट्स आल्यानंतर आता मात्र या ठिकाणी थोडंसं वर्चस्व आपल्याला निश्चितपणे या तुम्ही विहाना स्पोर्ट पीसी संघाचा पाहायला मिळतोय. परंतु जोपर्यंत विजय केने खेळपट्टीवरती आहे त्याच्या सोबतीला आता मात्र आकाश पाटील आलाय ज्युनियर, आय थिंक सिनियर आहे, 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि आज आपल्या संघाला तो मात्र सावरण्याचा प्रयत्न करेल का. हो आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका बॉटमॅनचा वापर केलाय आणि तिकडे पाहू शकाल मिस्टेक घडली गेली. पहिल्या चेंडूवरती जीवनदान आकाश पाटीलला आणि हा जीवनदान मात्र कदाचित या ठिकाणी पीसी संघाला मागात पडू शकेल. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र त्या ठिकाणी झेल चांगल्या प्रमाणे पकडला जाईल. आय थिंक सुदेश पाटील होता तिकडे, यस चांगला कॅचर आहे परंतु त्याच्याकडून मात्र मिस्टेक घडली गेली. कारण एक मोठ्या सामन्याचा एक वेगळा दबाव असतो प्रत्येक खेळाडूवरती आणि त्याच दबावाच्या स्थितीमध्ये मात्र सुदेश पाटीलकडून ती चूक घडली आणि मात्र इथे संधी मिळाली आकाश पाटीलला. 2 धाबे स्वतः डाबाला त्यांनी मात्र सुरुवात केली. त्याच्यानंतर पहा झेल ड्रॉप केल्यानंतर मात्र रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि तदनंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धाबांसाठी चौकार. जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य आता मात्र इथून आकाश पाटील करत असताना कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल झिंका क्रिकेटचा खेळ आहे. समीकरण प्रत्येकाला मात्र माहिती असणं गरजेचं आहे परंतु तिथे थोडीशी मिस्टेक घडली गेली होती आणि तदनंतर पहा गोलंदाजाच्या लाईटमध्ये बिघाड हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तिथे कुठल्या प्रकारचा मात्र निशाणा साध्य झाला नाही. पंचाचा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धाबा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाब्याच्या साहाय्याने संघटित धावसंख्या पुढे जात असताना 24 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अर्धा पल्ला या ठिकाणी पाहिला तर इथे पूर्ण केलेला आहे आणि अजूनही अर्धा पल्ला मात्र या ठिकाणी पूर्ण करायचा आहे टीम जय जोटिंग धरून संघाला. किरोलीची एवन जोडी खंडू आणि गुड्डू दोघेही आलेले आहेत कारण किरोलीचा संघ आता मात्र यानंतर खेळणार आहे. RD11 किरवली हो इथे मात्र बा स्वतःला सावरलं. सिंगलसाठी मात्र हा विजयचा प्रयत्न आपण पाहिला कारण या षटकातील शेवटचा बॉल होता आणि स्ट्राईक आपल्याकडे मात्र ठेवण्याचा प्रयत्न विजय केलेने केलेला आहे. म्हणजे किती अभ्यासपूर्वक सध्या रनचे सुरू आहे टीम जय जोटिंग धरून संघाच्या माध्यमातून. 25 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर आविष्कारानं आय थिंक 13 खर्च केला होता. एक लेगबाच्या स्वरूपात एक धाव पाहिली होती म्हणजे तब्बल 14 आल्या होत्या आणि या षटकाचा विचार केला तर पियुष पाटीलनं एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केले 11. म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे प्लीज पीसी संघ. कुठल्या प्रकारचा आता मात्र आपण वेल दौडू नका मित्रांनो. बलवंत बाजूण्यापूर्वी 12 धाबाचं योगदान. हरेश पाटीलला फक्त 2 धाबाचं योगदान दिलं. विजय केलेनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आकाश पाटीलनं 2 चेंडूचा खेळ मात्र तिथे साकारला आणि 2 चेंडूमध्ये तब्बल एक चौकार साईड 6 धाबा तिथे मात्र या ठिकाणी जोडल्या गेल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीस येत आहेत. ही स्पर्धा जशी संपन्न होईल आपल्याला चौदरपाडा गावाची स्पर्धा पाहायला दिनांक 24 फेब्रुवारी ते 24 जानेवारी ते 26 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक चौदरपाड्याची स्पर्धा पाहायला आहे. 2 गाव 1 संघ आणि तदनंतर अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाचा तुम्हाला बिग शो पाहायला याच ठिकाणी दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 1 फेब्रुवारी असा त्या स्पर्धेचा कालावधी असेल. आणि तदनंतर आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा वर्ल्ड कप, आमने लोणार प्रीमियर लीग. तिसरा षटक गोलंदाज विनय पाटील, बॅटची लिडिंग एज आणि चेंडू चालला अगदी बाउंड्रीच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. आणि पहा आपले लोणार प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मात्र खेळायचं असेल त्यांना विनंती करतोय की जे आपण फॉर्म स्वीकारलेले आहेत ते मात्र लवकरात लवकर सबमिट करा आणि ज्यांनी कोणी फॉर्म घेतले नसतील त्यांनी मात्र लवकरात लवकर ते फॉर्म घ्या आणि 7 स्टार कबीकडे मात्र ते फॉर्म सबमिट करा कारण लवकरात लवकर आता मात्र त्या स्पर्धेचा ऑक्शन होणार आहे त्याची आपण नोंद घ्यायची आहे. सीझन 3 चांगला चेंडू
ऑफच्या चेंडू होता ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न अडब्या पट्ट्याने गेला विजय किडेनं आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाहीये. तर हा चेंडू जर सरळ बॅटे लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला तर आय थिंक कॉन्टॅक्ट चांगलं झालं असतं, परंतु पहिलेच मनसुबे केले होते की हा फटका मी मिड विकेट स्क्वेअर लेगला केलेल आणि त्याच्यामध्ये बीट झालाय. हा स्ट्रोक पहा, सलग बॅटे ज्यावेळी विजय खेळतो ना त्यावेळी त्याचे फडके पाहण्यासारखे असतात आणि हा फटका बाजनिक स्टँड अँड डिलेवर एका टप्प्याच्या सायडे चेंडू चालला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. स्वर्गीय बालराम गोडे खुर्ची चषक आहे ओलाई फेमस. अगदी कॉपी बुक स्टाईल तो स्ट्रोक केला गेला 20 सेप मध्ये फटका मात्र पाहिला आणि तदनंतर खेचून मारलाय. फटक्याला उंची जास्त आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये पियुष पाटील चूक करत नाही. मिड विकेटला त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी विजय. केनेचा खेळ धक्का क्रमांक 3 लागतो या ठिकाणी. जय जोटिंग देवरुंग संघाला बाद होण्यापूर्वी 2 चौकार पाहिले आपण विजयच्या बॅटमधून. 10 धाबांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. तब्बल 6 चेंडूचा त्याने सामना केला, परंतु आपण पाहू शकतो 48 धाबांचा पाठला करत असताना आतापर्यंत 3रा षटकाचा खेळ प्रगती प्रथावरती सुरू असताना एकूण फलकावरती 33 धाबा पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही विजयासाठी पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 15 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाइट. 8 गेंदों में अभी भी 15 रनों की जरूरत और अभी अंदर आ चुके फाइटर मान मिस्टर ललिश पाटिल. आठ चेंडू शिल्लक आणि 8 मध्ये आता विजयासाठी 15 धाब्यांची गरज असताना मात्र जर लागोपाठच्या 2 चेंडूवरती या ठिकाणी ललिश पाटील 2 षटकार जर लगावले तर सर्वांचा लाडका सोनू अर्थात ओमकार गोड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. वा, 2 500च्या कडक नोटा. म्हणजे हे 2 चेंडू मात्र या ठिकाणी फार निर्णायक राहणार आहेत. हो, पहिला चेंडू फेस करत असताना पाहू शकला या ठिकाणी लेग स्टंपच्या अगदी बाहेर चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. चला आता मात्र पाहू शकला या ठिकाणी हा निर्णय 3ऱ्या पंचाकडे सोपवलाय आणि पाहू शकाल देवरुंगपाडा गावातील पॉवर प्ले किंग, रिंग ऑफ किंग मिस्टर अजय गोडे उर्फ आसमान यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. 3रे पंच आहेत आविष्कार, आपण यायचं नाही प्लीज. टीव्ही पंच चेक करतील आणि जो काय निर्णय येईल तो मात्र तुमच्यापर्यंत आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि पहा हा रिव्ह्यू आय थिंक सर पंचांचा आहे ना. यस यस, अंपायर्स कॉल आहे. टीव्ही पंच आता चेक करतील. राजेंद्र पाटील सर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. कारण इथून प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक डाव दोन्ही टीमसाठी फार महत्वपूर्ण आहे. कारण समीकरण जर पाहिले तर या चेंडूच्या अगोदर आपण पाहिले की 8 चेंडू शिल्लक होते, 15 धाब्यांची आवश्यकता होती आणि या टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल आहे, म्हणजे एक धाव मात्र इथे ऍड केली जाईल आणि मात्र समीकरणामध्ये सुद्धा बदल होणार. 8 चेंडूमध्ये 14 धाब्यांची आता गरज असेल. एक योग्य निर्णय पंच राजेंद्र पाटील सरांचा सुद्धा आपण पाहतो आणि ऑफिशियल पंचाने सुद्धा मात्र योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला होता. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक संघाकडे पर इनिंग 1 रिव्ह्यू आहे, परंतु ओनली भीमरसाठी. परंतु जर पंचाला वाटलं तर मात्र कुशल मोमेंट आहे तर मात्र पंच टीव्ही पंचाची मदत घेऊ शकतात. आणि 1/4 ओव्हरचा इशारा आता मात्र या ठिकाणी गोलंदाज विनय पाटीलला मात्र दिला गेलाय. 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज फॉर द विकेट. हो, चांगला चेंडू बॅकअप डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर पाहू शकेल हलक्याने मात्र पाहिलं तर त्यांनी बाहेर निघालाय. आणि एसके स्पोर्ट एसके एंटरटेनमेंट या वाहिनीचे मालक मिस्टर रक्षित किरण थळे यांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. हो, जसं नाव त्यांचं आपण अनाऊन्स केलं, चेहऱ्यावरती गोड स्माईल. परंतु इथे या निर्धाव चेंडू प्रत्येक डॉट बॉल फलंदाजावरती प्रेशर टाकेल आणि एखादा मोठा फटका जर आला या ठिकाणी ललितच्या बॅटमधून तर मात्र कुठेतरी निसुटकेचा श्वास देवरुकर मात्र चोटतील. लाऊड अपील इम्पॅक्ट ऑफस्टिकच्या बाहेर आणि तेच मात्र पंचांनी हेरला लेगबाच्या स्वरूपात 1 धाव. तिथे मात्र शेवटच्या चेंडूवरती विनय पाटीलने खर्च केले. 3 षटकाचा केले मात्र संपूर्ण 48चा पाठलाग करत असताना जे जोटिंग देवरुंगने आतापर्यंत 3 विकेट्स गमावले.
फलकावरती लागल्या गेल्या आतापर्यंत 35 धावा आणि ते येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये विजयासाठी 13 धाब्यांची गरज. काय सामना रंगतोय. आज आपण पहिल्या फेरीतील आतापर्यंत 3 सामने मात्र कव्हर केले, 3 सामने एकतर्फा पाहिले, परंतु हा सामना नेट टू नेट फाईट. कोण जिंकेल, पिसे की देवरुंग की पिसे. आणि शेवटच्या षटकामध्ये आता मात्र चेंडू सोपवलाय गोलंदाज मानव म्हात्रेच्या हातामध्ये. मानव मागील 3 ते 4 स्पर्धांचा विचार केला तर मात्र पूर्णपणे फिट नव्हता, परंतु संघासाठी तो मात्र सातत्याने मात्र खेळत राहिला आणि आज पुन्हा त्याने आपल्या गावाची जबाबदारी आपल्या हाती घेतलेली आहे. आणि नेहमीच मानव सांगतो की ना स्वार्थासाठी ना पैशासाठी आम्ही फक्त खेळतोय आमच्या गावाच्या खेळासाठी, गावाच्या सन्मानासाठी. आणि ही जिद्द प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंनी मात्र बाळगणं गरजेचे आहे. परंतु आज फायटर मॅन ललिश पाटील खेळपट्टीवरती आहे. अनेक वेळा आपण पाहतो की जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये सापडल्या तेव्हा तेव्हा संकट मोचिकाच्या भूमिका ललिश पाटीलनं पूर्ण केल्या आहेत आणि आज त्याला पुन्हा ते सिद्ध करून दाखवावं लागेल. फिनिशर ऑफ देवरुंग सोबतीला आकाश पाटील. आकाशला मात्र आतापर्यंत जास्त संधी मिळाली नाही, फक्त 2 चेंडू केल्याची त्याला संधी मिळाली. 6 बॉल 13ची गरज आणि चेंडू पूर्णपणे खाली राहिलाय. इथून आपण म्हणू शकतो की आता पिसेकर सांगतात की इलाका तुम्हारा है लेकिन धमाका हम करेंगे. 5 गेंदे अभी भी बाकी और 5 गेंदों में 13 रनों की जरूरत. खेळपट्टी फार अलग आहे या क्रीडांगणावरती जेव्हा आपण खेळतोय. कधी चेंडू खाली राहतोय, चेंडू कधी उचली घेतो आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये. आणि मी नेहमीच सांगतो की प्रथमतः बॅटिंग केल्यानंतर तुम्ही जर 40च्या पुढे आकडा जर इथे उभारला तर धाबांचा पाठला करणं फार कठीणदायक आहे. 5 चेंडू शिल्लक 13ची गरज आणि इथे ओव्हर पिच. फायटर मॅनच्या बॅटमधून निघणारा पहिला सिक्सर आणि या सिक्सरनं मात्र कुठतरी आता देवरुंगकरांना मात्र दिलासा दिला असावा ज्याप्रमाणे त्याने स्ट्रोक केलाय. वा, संकट मोचिका आहे. बस फिनिशर ऑफ देवरुंग आज पुन्हा तो सिद्ध करण्याच्या मूड मध्ये आहे आणि या सिक्सरने मात्र देवरुंगकरांचा मूड फ्रेश केलाय असं म्हणावं लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहिला या ठिकाणी. अजून एक, ओ माय गॉड, बॅक टू बॅक दुसरा बिगी. हो ये फायटर मॅन है या नहीं. और लगातार 2 चेंडू 2 सिक्सर आणि सोनू यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. वाह वाह भाई वाह, काय फट्ट्या खेळला या ठिकाणी. यस यस, आणि हे पारितोषिक जीपे केले जाणार आहेत. यस ललेश, आपण अकाउंट आल्यानंतर चेक करा. आणि या सिक्सरच्या अनुषंगाने मात्र फलक्यावरती धावसंख्या लागल्या गेल्या. स्कोरर लेवल 47 धावा लागल्या गेल्या आणि त्या मात्र येणाऱ्या 3 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र फक्त या ठिकाणी 1 धावेची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे आणि त्याच्यानंतर दांडी गोल. हो सामना संपला नाहीये, सामना संपला नाहीये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये इथे आता पिसे संघाला मात्र 1 धाब्याचं संरक्षण मात्र करावं लागेल. परंतु ललिश पाटील या ठिकाणी मात्र बाद झाल्यानंतर पुन्हा मात्र खेळाडू कक्षामध्ये थोडीशी गरबी पाहिली आपण, स्मशान शांतता. परंतु आता ही सिंगल धाव मात्र जोडणार कोण. नवीन फलंदाज हनुमान खेने, बाहुबली ऑफ देवरुंग. परंतु आता इथे बाहुबलीची आवश्यकता नाही. आता मात्र तुम्हाला इथे सुईने जरी तुम्ही कार्य केलं तरी सुद्धा मात्र इथे आव्हान कंप्लीट होऊ शकतोय. परंतु आता मात्र इथे मनामध्ये काय सुरू असेल. परंतु ललिश पाटीलने सर्वांची मन जिंकली. सुरुवातीला बॅक टू बॅक 3 डॉट चेंडू तो खेळला होता, परंतु तो खचून गेला नाहीये. कारण त्याला स्वतःवरती विश्वास होता की मी इथे मात्र चांगला खेळ साकारणार. आणि लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले. परंतु शेवटच्या 2 मध्ये आता इथे मानव मात्र एका चेंडूचा तो संरक्षण करणार का. संरक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला दोन्ही चेंडू मात्र या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती हाताळावे लागतील. 2 डॉट किंवा 2 विकेट्स. आणि अशा प्रमाणे जर चमत्कार झाला तर मात्र आज मानवची मिरवणूक पिसे गावामध्ये मात्र काढली जाऊ शकेल. पुढे काय घडलं त्याला महत्व राहणार नाही. आणि इथे तुम्ही जर एक सिंगल धाव वाचवली तर 7 खून माफ. हनुमान केन्या ऑन स्ट्रायकिंगला. हो, आणि या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज बाद मंगळ विकेटच्या माध्यमातून. फलंदाज आकाश पाटील मात्र या ठिकाणी बाजून माघारी चाललाय. काय चतुरता आहे हा चतुर गोलंदाज. आणि सर बॉल काउंट असेल का.
नाहीये. चला, पूर्वी आपण हे नियम पाहायचो की एखाद्या वेळी जर एखादा गोलंदाजाने जर मंकटच्या विकेटचा प्रयत्न केला आणि तो विकेट त्यांनी घेतला तर मात्र चेंडू काउंट व्हायचे. परंतु आता नवीन नियमावली आपण जर पाहिली तर अशा प्रकारचा कुठला रूल नाही. तुम्ही विकेट्स पास करू शकता परंतु चेंडू कुठल्या प्रकारचा काउंट होणार नाहीये. म्हणजे अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये आता मात्र इथे अजूनही एका धाब्याची गरज आणि नवीन गोलंदाज समीर आलाय बॅटिंग करण्यासाठी. ओ चेंडू डॉट. ओ हो हो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम टाळवायला हरकत नाहीये. आणि आता मात्र सामन्याचा रिझल्ट शेवटच्या चेंडूवरती, एक बॉल शिल्लक, एका चेंडूवरती एका धावेची गरज. आता इथे जिंकणार कोण, देवरुंग की पिसे, पिसे की देवरुंग. परंतु या स्पर्धेचा विजय झालाय, आमच्या लाडक्या आयोजकांचा विजय झालाय आणि आमच्या पंडितजी गोडे साहेबांचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाहीये. 27 धाबा पहिल्या इनिंग मध्ये जोडल्या होत्या. ज्यामध्ये विहान स्पोर्ट पिसे संघाने 24 चेंडू मध्ये आणि आता मात्र एकूण 23 चेंडू हाताळले गेले आणि 27 धाबा आता मात्र जोडल्या गेल्या जे जोडिंग देवरुंग संघाने. परंतु शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विजयाची जी एक धाव आहे ती तुम्हाला मात्र या ठिकाणी कंपल्सरी जोडावी लागेल. काय सामना रंगतोय, नेट टू नेट फाईट. शेवटच्या चेंडूवरती सर्व रिझल्ट पॉसिबल आहेत. इथून पिसे संघ जिंकू शकते, इथून देवरुंग संघ जिंकू शकतोय, इथून टाय होऊ शकते आणि टाय ब्रेकर मध्ये एखादा संघ जिंकू शकतोय. परंतु इथे या चेंडूचा सस्पेन्स काय असेल, डॉट असेल की विकेट्स, विकेट असेल की सिंगल, सिंगल की चौकार, चौकार की षटकार, सर्व पॉसिबल. काय क्रिकेटचा खेळच असा आहे. मानव मात्रे, शेवटचा बॉल, एका धावेची गरज असताना हो हो चेंडू गॅप मध्ये चाललाय आणि पाहू शकला या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून लेग बायचा इशारा. धाव कशी आहे ती माहिती नाही परंतु एका धावेची आवश्यकता असताना ती धाव मात्र या ठिकाणी फलंदाजाने पलून पूर्ण केली आणि अखेर शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला जे जोटिंग देवरुंग संघाने. खूप खूप अभिनंदन टीम देवरुंग अँड हार्ड लक टीम. आई गाव तुम्ही विहान स्पोर्ट पिसे. कुठेतरी आज लक फॅक्टर मात्र साथ नव्हती आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती हाताळी तर चांगल्या प्रमाणे केली होती मानवनं. परंतु जो जितावं सिकंदर. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी खरोखरच संघ संकटामध्ये होता आणि संकटातून मात्र बाहेर काढलं. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार मारून आपला विजय जो होता तो सुनिश्चित केला आणि तो खेळाडू आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र पावशिकाल टिचून मारा केला होता. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि तो खेळाडू आहे मिस्टर फायटर मॅन ऑफ देवरुंग ललिश पाटील.